तर काय मंडळी, तुमच्याही घरामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही चहाचा मसाला बनवता का? आतापर्यंत जर तुम्ही चहाचा मसाला बनवला नसेल, तर एकदा माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही चहाचा मसाला नक्कीच बनवून ठेवा. हा मसाला बनवण्यासाठी मी इथं हिरवी विलायची, मोठी विलायची, जायफळ, सुंठ, तेजपत्ता, त्यानंतर ओवा, बडीशेप, त्यानंतर दालचिनी, त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून काळे मिरे, हे सर्व साहित्य मी इथं घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य बारीक गॅसवरती, तव्यावरती आपण थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आता हा सर्व साहित्य किंवा हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून अगदी बारीक असा पावडर करून घ्यायचा. हा मसाला बारीक केलेला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा, भरून ठेवायचा. आता आपण हा मसाल्याचा चहा तयार करूया. त्यासाठी गॅसवरती इथं एका पॅनमध्ये मी टाकलेलं आहे दूध. दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये चहाचा जो मसाला आपण बनवला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा. त्यानंतर चहा पावडर टाकायची, साखर टाकायची, अद्रक थोडंसं किसून टाकायचं आणि हा छान असा हा चहा इथं उकळून घ्यायचा आहे. तर नक्कीच या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही यावर्षी किंवा या पद्धतीने माझ्या पद्धतीने तुम्ही चहाचा असा हा मसाला नक्कीच बनवून ठेवा. आणि हा मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.